उद्धव ठाकरे जे बोलतो ते करून दाखवतो याची साक्ष द्यायला पंतप्रधान स्वतः येत आहेत, हे माझ्यासाठी अभिमानाचं काम आहे। आम्ही अशी जळणारी माणसं नाही आहोत। कोणी का उद्घाटन करावं करा, कारण जनतेसाठी आम्ही केले। तो काय माझा खाजगी मालमत्ता नाहीये ती कोस्टल रोड, पण आम्ही महापालिका म्हणून ते केलेलं आहे। याच्यामध्ये केंद्राचा एक पैसा नाहीये, राज्याचा नाहीये, पण तुमच्या हस्ते तुम्ही पंतप्रधान आहात, आम्हाला अभिमान आहे। देशाचा पंतप्रधान आम्ही पूर्ण केलेल्या स्वप्नाचं उद्घाटन करायला येतोय, ही चांगली गोष्ट आहे। तर हे असे वारंवार येतील आणि तुम्हाला पण काहीतरी भूलथापा मारून निघून जातील। तुम्ही सगळ्यांनी आता तुम्ही जिथून आला तुमच्या गाव वाड्या वस्त्या पाड्यांमध्येही जागृती करायला पाहिजे। खास करून महिलांना मी सांगतोय, कारण महिला काय होतं, महिलांना पटकन काही आश्वासन दिलं का त्या बिचाऱ्या बोलतात अरे बरोबर आहे बाबा, हे द्यायला पाहिजे, असं केलं बरोबर आहे। 50% आरक्षण मिळते आता, या वर्षी मिळणार आहे, पुढच्या वर्षी मिळणार आहे, नाही कधीतरी मिळेल, तुमच्या नातीला किंवा तिच्या नातीला कधीतरी मिळेल, हे अशी त्यांची स्वप्न, अशा त्यांच्या भूलथापा। पण महिलांसाठी ज्या काही योजना आहेत, उज्ज्वला योजना असेल, स्त्रीधन असेल, आणखीन काय असेल, गावामध्ये विचारा प्रत्येक जणीला की तुला घरामध्ये उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून किती सिलेंडर मिळाले। दरवर्षी 2 कोटी लोकांना आम्ही रोजगार देऊ। तुम्ही सगळ्यांनी एकमेकाला विचारायचं गावागावामध्ये, पंतप्रधान मोदींनी जे 14 साली जाहीर केलं होतं त्या 2 कोटीपैकी बाबा तुझा नंबर लागला का रे? आपल्या गावामध्ये, आपल्या जिल्ह्यात, आपल्या तालुक्यामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून नवीन रोजगार आला का रे? एक तर नवीन रोजगार येत नाहीये आणि महाराष्ट्रामध्ये जे उद्योगधंदे होते ते हे गुजरातला घेऊन जात आहेत। हे सगळं म्हणजे मुंबईतलं डायमंड मार्केट जे होतं ते गुजरातला, फिल्म फेअर गुजरातला, आणखीन काय गुजरातला, क्रिकेटची मॅच गुजरात। आता असं सगळे म्हणतात, तुमचं मला मत माहिती नाही, पण जर ती मुंबईत झालं असतं तर आपण जिंकलो असतो असं म्हणतात बाबा। तुमचं काय मत आहे? कारण त्या स्टेडियमचं नाव काहीतरी, त्याला पण काहीतरी शब्द होता, नाही मला माहिती नाही, असं लोक म्हणतात बाबा। बघा मी मन की बात नाही करत, मी जन की बात ऐकतो, त्याच्यामुळे तुम्ही काय सांगता ते मी ऐकतो, त्याच्यामुळे तुम्ही काय म्हणता ते मी ऐकणार, असं जन की बात आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवा। तर ही अशी जी काय तुम्ही आता म्हणाला ती देशाच्या मागे लागलेली आहे, ती गाडून टाकणं आणि त्याच्यासाठी सावध राहा सांगायला मी आलो होतो। आणि मला खात्री आहे ज्या एका ईर्षेने, जिद्दीने आणि आपुलकीने तुम्ही आलात, याचा अर्थ असा की इकडे पंतप्रधान येऊन किती त्यांनी गॅरंटी दिली तरी सुद्धा तुम्ही भुलणार नाहीत। आणि एक आपल्यातला गद्दार खासदार तिकडे गेला, जाऊ दे, जेवढे गद्दार किंवा आणखीन जेवढे घाबरट असतील, पळपुटे असतील, ढेकड असतील, त्यांनी अजूनही त्या भाकड जनता पार्टीत जावं, जरूर जा, भ्रष्ट जनता पार्टीमध्ये जरूर जा। कारण मला इकडे पाहिजे ते फक्त निष्ठावंत आणि शिवरायाचं नाव घेणारे, अभिमानाने नाव घेणारे मर्द मावळे पाहिजेत। आणि हे सगळे मर्द मावळे माझ्यासोबत आहेत, तोपर्यंत मला यांच्या आव्हानाची अजिबात पर्वा नाही। आणि आता तर मी तुमच्यासाठी मैदानात उतरलेलो आहे। मला काय व्हायचं म्हणून मी नाही उतरलो, मी तुमच्यासाठी उतरलेलो आहे, महाराष्ट्रासाठी उतरलेलो आहे, आणि होय म्हटलं तर देशासाठी उतरलेलो आहे। कारण देश वाचला पाहिजे, महाराष्ट्र वाचला पाहिजे, माझा शेतकरी जगला पाहिजे, माझ्या माता बहिणी जगल्या पाहिजेत, आणि त्यात सुद्धा लोकशाहीच जगल्या पाहिजेत। आणि त्या तशा जगवण्यासाठी मी मैदानात उतरलोय। फक्त आपले आशीर्वाद मजबूतपणाने पाठीशी ठेवा, बाकी काय पुढचं आहे ते मी सगळं उत्तर द्यायला मी समर्थ आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। डायमंड मार्केट, क्रिकेट फायनल, फिल्मफेअर सगळं गुजरातला नेलं असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। भाजपची सत्तेतली मस्ती उतरावा असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले। महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी मी मैदानात उतरलोय असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय।